श्रावण महिन्यात कोट्यवधी भारतीय मांसाहार का सोडतात? या प्रश्नाचं उत्तर पौराणिक कथा, ऋतूंचे ज्ञान, आयुर्वेद आणि पर्यावरण शास्त्र यांच्या एका उत्कृष्ट मिलाफात दडलेले आहे. पाहूया सविस्तर. तत्पूर्वी तुम्ही आपल्या सरळ सोपय चॅनलला फॉलो तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हिंदू परंपरेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी ब्रह्मांड नष्ट करू शकणारे हलाहल नावाचे विष बाहेर पडले. संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने ते विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात धारण केले, ज्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं. ही कथा श्रावण महिन्याचा मुख्य आध्यात्मिक पाया आहे. या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिवाची पूजा करतात, श्रावणी सोमवारचे व्रत पाळतात, रुद्राभिषेक करतात आणि सात्विक शाकाहारी आहाराचे पालनही करतात. परंतु ही परंपरा केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ऋतुमानानुसार घेतलेली एक व्यावहारिक खबरदारी ही आहे. श्रावण महिना भारतात पावसाळ्यात येतो. या काळात हवेतील आर्द्रतेमुळे अन्न लवकर खराब होते आणि दूषित होण्याचा धोकाही वाढतो. रेफ्रिजरेशन किंवा आधुनिक अन्न सुरक्षेच्या सुविधा नसलेल्या काळात या आहारावरील मर्यादांनी आरोग्याच्या दृष्टीने रक्षण केले. आयुर्वेदही याला दुजोरा देतो. ऋतुचर्येनुसार वर्षा ऋतूत मानवी पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे जड अन्नाऐवजी पचायला हलके असणारे सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय पावसाळा हा जलचर प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. आजही या काळात सागरी जीवांची संख्या टिकून राहावी म्हणून किनारपट्टीवर मासेमारीवर बंदी घातली जाते. मात्र परंपरेमागे केवळ अध्यात्म नसून अत्यंत महत्वाची शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत. माशांचा प्रजननाचा काळ हा पावसाळ्यात असतो, विशेषतः श्रावणात. जलचर आणि सागरी जीवांचा प्रजननाचा काळ असतो. या काळात माशांची शिकार थांबवल्यास त्यांच्या प्रजातींची संख्या संतुलित राहते. याच निसर्ग नियमाला धरून आजच्या काळातही या दिवसात समुद्र किनाऱ्यावर मासेमारीवर कायदेशीर बंदी घातली जाते. अन्न खराब होणे आणि संसर्ग. श्रावण महिन्यात हवेतील आर्द्रता आणि दमटपणा खूप वाढतो. अशा हवामानात मांसाहारी पदार्थ, मटण किंवा मासे अतिशय वेगाने खराब होतात आणि त्यात जीवाणू वाढतात. रेफ्रिजरेशन किंवा आधुनिक अन्न सुरक्षेच्या सुविधा नसलेल्या काळात दूषित मांसांपासून होणारे आजार टाळण्यासाठी हा नियम तयार झाला. त्यानंतर पचनक्रिया मंदावणे. आयुर्वेदातील ऋतुचर्या नियमानुसार पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे माणसाची जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती कमकुवत होते. मांसाहार हा पचायला जड असतो, त्यामुळे या काळात मांसाहार केल्यास अपचन, गॅसेस आणि पोटांचे आजार देखील होण्याचा धोका वाढतो. म्हणून पोटाला आराम देण्यासाठी हलका आणि सात्विक आहार देण्याचा सल्ला दिला जातो. हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य आहे. भगवान शिवावरील भक्तीशी जोडलेली ही परंपरा ऋतूनुसार आहार घेणे, मानवी आरोग्य जपणे आणि निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेणे या गोष्टीचं सुंदर उदाहरण आहे. श्रावण म्हणजे केवळ ताटातील अन्न बदलणे नव्हे, तर श्रद्धा, आरोग्य आणि निसर्गाशी समरस होऊन जगण्याची ही शतकानुशतके चालत आलेली समृद्ध संस्कृती आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास आपल्या सरळ सोपय चॅनलला फॉलो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.